नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आपण पाहताय आपला महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज दिवसभरात चर्चेतली बातमी म्हणजे अभिनेता सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्याची. याच बातमीच्या अपडेटनं बुलेटिनची सुरुवात करतोय. सकाळपर्यंत आता संध्याकाळपर्यंत अशी माहिती समोर येत होती की सैफ अली खानवरती चाकूने हल्ला केला गेला. पण हा हल्ला चाकूने नाही तर ब्लेडने झाल्याचं कळतंय. सोबतच हल्लेखोरानं 1 कोटींची मागणी केल्याची माहिती सुद्धा पुढे येतेय. हल्लेखोरानं ज्या ब्लेडच्या सहाय्यानं सैफ अली खानवरती हल्ला केला होता त्याच ब्लेडचा तुकडा सैफच्या पाठीच्या भागात अडकल्याची माहिती आहे. दरम्यान अभिनेता सैफ अली खानवरती त्याच्याच घरात घुसून हल्ला करणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय आणि तो पायऱ्यांवरनं घरातनं बाहेर पडतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. सैफ अली खानवरती त्याच्याच घरात शिरत मध्यरात्री चोरट्यानं हल्ला केला होता. आता आरोपीचे व्हिडिओ समोर आले असून हा आरोपी अगदी स्पष्टपणे कॅमेऱ्यात दिसतो आहे. त्याच्या पाठीवरती एक सॅक सुद्धा आहे, बॅग सुद्धा आहे आणि हा आरोपी घरातनं बाहेर पडताना दिसतोय. मध्यरात्री 2:33 आसपास हा संशयित हल्लेखोर या जिन्यावरनं खाली येत असताना सीसीटीव्हीत कैद झालाय. तर सैफ अली खानवरती त्याच्याच घरात हल्ला झाला. सकाळपासून वेगवेगळी माहिती या हल्ल्या प्रकरणातली समोर येत होती. पण आत्ताची ताजी माहिती अशी आहे की सैफ अली खानवरती एका ब्लेडच्या सहाय्यानं हल्ला केला गेलेला होता आणि सोबतच त्याच्या मदतनीसाकडे 1 कोटींच्या पैशांची मागणी सुद्धा करण्यात आली होती. आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी सध्या आपल्या सोबत आहेत. अजित, ज्या आरोपीला आपण सर्वजण सीसीटीव्हीमध्ये पाहतोय त्या आरोपीची ओळख पटू शकली आहे का आणि सैफवरच्या हल्ल्यासंदर्भातली ताजी माहिती काय मिळतेय? आरोपीची ओळख जी आहे ती पटलेली आहे. आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे ही देखील माहिती पोलिसांना मिळालेली आहे. याहीपेक्षा धक्कादायक माहिती म्हणजे आणि जी आपण सकाळपासून सांगतो की कशी घटना घडली याचा संपूर्णपणे जबाब जो आहे तो या घटनेचा प्रमुख साक्षीदार एलियमा फिलिप्स उर्फ लिमा, जी केअरटेकर आहे, जी सैफ अली खान आणि करण कपूर यांच्या मुलांचा सांभाळ करते, तिनं दिलेलं आहे. साधारणपणे 4 वर्षापासून मी सैफ अली खानच्या मुलांची काळजी घेते. नर्स म्हणून मी ते काम करते आणि माझ्यासोबत गीता म्हणून आणखीन एक जी नर्स आहे. 15 जानेवारीच्या रात्री 11च्या सुमारास आम्ही रात्री 11 वाजता मी झोपली होती. अचानक रात्री 2 वाजता मला आवाज आला. नुकतं 1:30 वाजता जे आहे ते करीना मॅडम जे आहेत त्या बाहेरून आल्या होत्या आणि त्यांनी त्या घरी गेल्या होत्या. पण 2च्या सुमारास मला आवाज आला. त्यामध्ये आवाज जो आहे तो पाहिला. त्यामध्ये करीना मॅडम जोरदार ओरडत आहेत की तुम कोण हो. आणि पुढे जाऊन ज्यावेळेस मी बाहेर गेले तेव्हा एक व्यक्ती काळी टोपी, काळा शर्ट, रुमाल बांधला तोंडाला, गमछा होता त्याच्यामध्ये आणि काळी बॅग मागे लटकवलेला होता. तो व्यक्ती तिथं होता आणि करीना मॅडम जे त्या तैमूरच्या बेडरूमच्या दिशेने पळून गेल्या हे तिने सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर पुढे जाऊन एकदा तिने म्हटलं की तो पुढे गेल्यानंतर मी त्याला विचारलं तुम कोण हो, कहाँ से हो, यहाँ पे क्यों आए हो. तर तो म्हटला मी इकडे चोरी करायला आलेलो आहे आणि मला पैसे पाहिजेत, मला किती पैसे देऊ शकशील. तर ती बोली तुला का पैसे का पाहिजे. तर त्यावर त्याने त्याच्याकडचा जो हेक्सा ब्लेड होता तो दाखवला आणि त्यातून त्याने जी मागणी केली त्यानुसार की मला 1 कोटी रुपये पाहिजे, त्यापेक्षा जास्त पैसे देऊ शकतेस का, असं जबाबात हे सगळं लिमाने म्हटलेलं आहे. आणि त्यात तिनं हे देखील स्पष्ट केलेलं आहे की आम्ही सगळे घाबरलो होतो. शेवटी मी त्याला काठीनं घाबरवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तो पळून जाईल, पण तो काही हलायला तयार नव्हता. तो उलट आमच्यावरती येत होता. मला त्याने ब्लेड मारलं. तितक्यात साहेब बाबा जे आहेत ते धावून आले आणि त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्याने त्याच्याकडचा ब्लेड जो होता तो ब्लेड जवळपास एक साधारणपणे 3 ते 3.5 इंचाचा ब्लेड होता आणि त्याला पुढे धार लावलेली होती आणि मागे नंतर कापणं. म्हणजे एखादा अट्टल चोर जो असतो तो एकच हत्यार वापरतो आणि इतकं ते स्लिम असतं की ते सहजासहजी सापडू नये किंवा कोणीतरी आपली झडती घेतली सापडू नये. त्या ब्लेडला कट करून त्याने धार लावली होती वरती जेणेकरून कोणावरती हल्ला करायला